नित्य स्वामी दर्शन 18 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थांची एकदा का कृपादृष्टी आपल्या परमभक्तावरून प्रेमाने फिरली की परमभक्ताच्या आयुष्याचा एकदम कायापलट होऊन जातो. वास्तविक हा परमभक्त एका रेखीव अशा साधन मार्गावरून आपला भक्ती प्रवास करीत असतो. आपल्याच नामसाधनेत गर्क होऊन स्वामींच्या स्मरणात चालत राहतो आणि त्या परमभक्ताच्या सद्भाग्याने स्वामींचे दर्शन त्याला होते. त्याचा दृश्य परिणाम असा होतो की त्याच्या भक्तीला अप्रतिम असा सुगंध सुटतो. परमभक्ताच्या आनंद दिशा एकदम उजळून निघतात. जणू बंध मोक्षापाशी येतो. ह्यातून समजून घ्यायचा मुद्दा असा की ज्या स्वामी दर्शनाची तृष्णा आपल्याला काळजापासून लागलेली असते ते आपल्या मनाचे वांछित स्वामी ओळखतात आणि स्वामीच आपल्यासमोर दत्त म्हणून उभे राहतात. त्या क्षणी आत्मस्वरूपाची ओळख होते. या साऱ्या अनुभवावरून मी तुमच्या आता लक्षात येईल की श्री स्वामी समर्थ आणि त्यांचे परमभक्त यांचे नातेसंबंध अतिशय जिव्हाळ्याचे असतात. द्वैतात रंगलेली ही भक्ती मूलतः अद्वैतात विलीन झालेली असते. पाण्यावर तरंग वेगळा दिसतो, परंतु हा तरंग पुन्हा पाण्यातच विलीन होत असतो. त्याप्रमाणे दृश्यरूपात परमभक्त जरी स्वामीहून वेगळा भासत असला तरी तो परमभक्त पाण्यावरल्या तरंगासारखा स्वामी रूपामध्ये पूर्णपणे विलीन झालेला असतो. तरंग ही पाण्याचीच निर्मिती असते. त्याप्रमाणे परमभक्ती ही स्वामींचीच निर्मिती असते. हे आपण जरा नीटपणे समजून घ्यायला हवे. तरंगाने पाण्याला गाढ आलिंगन द्यावे, फुलातल्या गंधाने फुलालाच कवेत घ्यावे आणि त्याप्रमाणे स्वामी आणि त्यांचे परमभक्त यांचे नातेसंबंध दृढ असतात. या दृढ नातेसंबंधांना आता आपल्याला तरळ पातळीवर अलगदपणे उलगडायचे आहे. स्वामी आपल्यासमोर आरसा म्हणून उभे राहतात आणि त्या आरशात आपण आपले भक्तिरूप न्याहाळू लागतो. तेव्हा लक्षात येते की स्वामींच्या संदर्भात आता नव्याने काही जाणून घ्यायचे नाही, कारण स्वामींनी आपल्या सर्व इच्छा शोषून घेतलेल्या असतात. स्वामींना जाणून घेण्याचा प्रवास तिथेच थांबतो. आपण आकाशाला कधीतरी नव्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का? तोच अनुभव स्वामी प्रत्यक्ष आपल्याला देतात. तेव्हा जे आत्मभान प्राप्त होते ते खरे तर स्वामींचे आशीर्वाद असतात. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.